हाय हॅलो नमस्ते, कसे आहात सगळे? आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल. तर आत्ता वाजले 5:30 सकाळचे आणि आज मी जरा लवकर उठले कारण मला एक ड्रेस इस्त्रीचा करायचा होता. ड्रेस शिल्लक नव्हता इस्त्रीचा. तसं पण मी म्हणजे आधीच इस्त्री करून नाही ठेवत, कारण जर इस्त्री करून ठेवली तर चुरगाळतात कपडे. त्यामुळे मी नाही करून ठेवत, जसं लागन तसंच करते. तर मग आज सोमवार होता आणि आज काही कपडे नव्हतं इस्त्रीचा ड्रेस केलेला, म्हणून म्हटलं मग 15 मिनटं मी आधीच उठले आणि म्हटलं एक ड्रेस इस्त्रीचा करून ठेवा. एक ड्रेस करते मी आता इस्त्री. तसं पण मी 6लाच उठते, म्हणजे लवकर नाही उठत. तर म्हटलं आता ड्रेस इस्त्रीचा करायचाच आहे, तर मग त्यामुळे 10-15 मिनटं आधीच उठले. आणि 5:30ला तर दिवस उगतो, म्हणजे 5:30 पावणे 6ला दिवस उगतो. त्यामुळे बाहेर पण काही एवढा अंधार नव्हता. तर म्हटलं आधी आपण इस्त्रीच करून घेऊ आणि नंतर मग बाहेरचे झाडून वगैरे घेता येईल. त्यामुळे मग मी आधी इस्त्रीच करायला लागले. सकाळी सकाळी थोडं लवकरच उठलं पाहिजे, कारण लवकर जर उठलं ना तर दिवस एकदम असा फ्रेश जातो आणि मन पण प्रसन्न राहते. आणि जर उठायला उशीर झाला ना तर त्या दिवशी फार कंटाळा आल्यावानी होतं. तुम्हाला होतं का असं? मला तर होतं. एका दिवशी उशीर जर उठले ना तर पुढच्या सगळ्या कामाचा कंटाळा येतो, पण लवकर उठल्यावर नाही येत, म्हणजे फ्रेश वाटतं. त्यामुळे काही नाही वाटत लवकर उठल्यावर. त्यामुळे मी शक्यतो प्रयत्न करत असते लवकर उठायचं. जरी बाहेर नाही गेलं झाडून वगैरे घ्यायला, तरी घरातल्या घरात का होईना काहीतरी करत राहायचं. त्यामुळे मी 10-15 मिनटं लवकरच उठते कधी पण. आणि पुढची पण तयारी करायला सोपं जातं, कारण मुलांचं बाकीचं आवरणं, ते आता शाळा पण चालू झाल्या आहे. त्यामुळे लवकरच उठते मी. जीन्सला पण मी करत असते इस्त्री, कारण थोडीफार इस्त्री केली तर मग चांगलं वाटतं. चला मग आता माझी इस्त्री झालेली आहे. आता मी बाहेरचं झाडून वगैरे घेते. आणि काल पाऊस झालता, त्यामुळे थोडासा चिखल झालता पोर्चमध्ये पण. त्यामुळे म्हटलं झाडून पण घ्यावं आणि नंतर लगेच पुसून पण काढून घ्यावं. त्यामुळे मी झाडलं आणि नंतर मग पुसून घेतलं. आणि पाणी पण आलं होतं काल, ते पण मी बघत होते की पुन्हा आलं आहे का पाणी, पण नाही, पुन्हा नाही आलं.
आणि पोर्च खूप मोठा आहे आमचा, एक पूर्ण हॉल होईल एवढा पोर्च आहे. त्यामुळे झाडायला त्याला बराच वेळ लागतो. मागची गॅलरी, परत साईडची जी गॅलरी आहे ती पण भरपूर मोठा स्पेस आहे, त्यामुळे खूप वेळ लागतो. अर्धा पाऊण तास पण तर झाडण्यात आणि पुसण्यातच जातं. त्याच्यानंतर मग रांगोळी वगैरे पण काढायची असती. आणि खालचं झाडायला जरा आज चिखल होता, त्यामुळे खालचं नाही झाडलं, फक्त थोडंसं पाणी मारलं आणि रांगोळी काढली. मग नंतर म्हटलं पोर्च वगैरे पुसून घ्यावा, कारण खाली पायऱ्यां ते पण खूप घाण झालत्या, पाऊस झालता त्यामुळे चिखल सगळा पायऱ्यांवर त्यावर चिखल झालता. त्यामुळे म्हटलं मग सगळंच पुसून घ्यावा. आणि पोर्च तर मी पुसतेच नेहमी. कसं घर स्वच्छ असेल ना तर माणसाला पण फ्रेश वाटतं. मला तरी असं वाटतं की घर वगैरे आपण जर स्वच्छ ठेवलं तर मनाला पण प्रसन्न वाटतं. त्यामुळे मी नेहमी घर, माझं अंगण वगैरे सगळं स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करते. मुलांच्या सायकल पण इथंच होत्या आणि आज काय गाडीवर घेतली नव्हती, कारण चिखल होता खाली आणि खूप उंच आहे. ते गाडीवर घ्यायचा रॅम्प केलेला आहे तो जरा उंच आहे, त्यामुळे गाडी पावसाची ओल्यात सटकायची भीती वाटती, त्यामुळे गाडी नव्हती वर घेतली. मग गाडी नसली की मग परत म्हणजे एवढं घाण होत नाही. मग तर गाडी असली की मग गाडीचा चिखल वगैरे येतो वर. आज गाडी पण नव्हती वर, तरी पण म्हटलं जरा चिखलाचे पायते दिसत होते पोर्चमध्ये आणि आज सोमवार पण आहे, म्हटलं आज आपलं पुसून घ्यावा सगळंच. त्यामुळे मी सगळं पुसून घेत होते आता आणि मॉपनीच पुसते बाहेरचं, कारण माझं जे मॉप आहे ना त्याचं ते बिंगायचं असतं ना तेच तुटले. त्यामुळे मी हा मॉप आहे ना पोर्च वगैरे पुसण्यासाठीच केला आहे आणि घरात मी हातानेच पुसते, कधीतरी मॉपने पुसते. ते मॉपचं जे पुसायचं असतं ना ते माझ्याकडे दुसरं एक आहे, त्यामुळे मग हे मी बदल करते. आणि घरात जर ज्यावेळेस वाटेल की मॉपने पुसावं त्यावेळेस मी ते बदल करते आणि मग तेच घरात दुसरं आहे तेच लावते आणि मग घर पुसते त्याने. तर पोर्च माझा पुसून झालता आणि त्यानंतर मग जी साईडची गॅलरी आहे ना ती पुसत होते मी. आणि ही बकेट आहे ना स्टीलची खूप चांगली होती, म्हणजे नवीच होती, पण ज्यावेळेस बांधकामावर ते लोक होते त्यावेळेस त्यांना एक बकेट पाहिजे नव्हती आणि मग स्टीलच्या म्हणजे बकेटमध्ये कोणी आंघोळ पण करत नव्हतं आमचं, त्यामुळे मग प्लॅस्टिकची न देता मी स्टीलचीच दिली. पण मला नव्हतं वाटलं की इतकी खराब होईल ती, पण ती पूर्ण सिमेंटाने त्यांनी भरली, त्यामुळे आता ती काय घरात वापरायसारखीच नाही राहिली. त्यामुळे मी तिला बाहेरच वापर करते. तिथं एक नळ आहे, त्या नळापाशीच मी ठेवत असते. मग झाडांना पाणी वगैरे घालण्यासाठी तिचा उपयोग होतो. नवीच होती ती बकेट, पण नाही ना ती अशी झाली खराब, सिमेंट वगैरे लागलं आहे तिला. आणि हा पाईप पण वरती नेऊन ठेवायचा आहे, पण तो जरा लागत होता साहेबांना खाली, त्यामुळे म्हटले राहून दे खाली. ज्यावेळेस पाणीचा प्रश्न सुटेल ना आपला त्यावेळेस मग जर नसेल लागत तर वर नेऊन ठेवता येईल, म्हणून तो सध्या इथंच होता. नाहीतर मला तो वर नेऊन ठेवायचा आहे टेरेसवर. आणि आता ही दुसरी मागच्या साईडची गॅलरी आहे, इकडं भांडे वगैरे घासण्यासाठी केलेलं आहे, कपडे धुण्यासाठी. आणि तिथं खाली गुलाबाचं आणि जास्वंदाचं झाड आहे, मोठं झालं आहे खूप. तो कचऱ्याचा डबा आहे आणि इथे ह्या कुंडीत मी छान असा मनी प्लांट लावलेला आहे, तो छान आला आहे आता पाऊस पडल्यापासून, जरा चांगला झाला आहे. तर मी पुसून वगैरे घेतलं आणि नंतर मग शाश्वती काल भांडे खेळली होती, तिचे स्टीलचे छोटे छोटे भांडे, ते भांडे तिने खूप खराब केले होते आणि ते मी इथं टपात आणून ठेवले होते, म्हटलं सकाळी धुता येईल. मग ते मी भांडे आता धुवून काढते सगळे स्वच्छ. तिचे छोटे छोटे भांडे ते खेळायचे.
तर असं माझं सकाळचं काम असतं. उठलं की म्हणजे झाडून वगैरे खूप वेळ लागतो. भरपूर मोठं झाडायला पण आहे आणि पुसायला पण आहे, त्यामुळे खूप अर्धा पाऊण तास तर माझं त्यातच जातो. आणि बाहेरचं सगळं आवडलेलं याच्यानंतर मग ब्रश, आंघोळ वगैरे मग त्याच्यानंतर मी करते. छोटे छोटे भांडे शाश्वतीचे, ती खेळायला घेत असते. सुट्टी असल्यावर काल संडे होता त्यामुळे तिने पोर्चमध्ये भरपूर भांडे वगैरे घेऊन बसली होती, खेळत होती. भरपूर असा पसारा केला होता आणि मी पण खेळून देते, कारण मग चिखलाचं वगैरे मुलं बाहेर नाही जात, त्यामुळे मग पोर्च आहे मोठा तर खेळतात तिथं, त्यामुळे मी तिला खेळून देते. खेळत होती ती मस्त एकटीच. ते भांडे खूप तिने घाण केले, चिखलाने वगैरे थोडेसे भरले होते. आणि भाजीपाला काही पण आणती खेळती, मग ते पण असे थोडे खराब झाले म्हटलं, मग त्यामुळं मी धुवून ठेवले. तर माझं बाहेरचं काम कसं असतं हे मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे. तुम्हाला कमेंट करून सांगा की तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ. आणि मॉप पण मी चांगलं धुतलं आहे. आणि म्हटलं थोडंसं मला इथं असं केस वगैरे दिसत होते छोटे छोटे, त्यामुळे म्हटलं परत एकदा हात फिरून घ्यावा. आणि परत एकदा त्यावरून मॉप फिरून घेतलं. आणि आता मॉप वाळू घालते मी. तेलाचा एक ड्रम होता, तो तिथे एका कोपऱ्यात ठेवला आहे मी. तर आता घरात आले मी किचनमध्ये, आणि आता किचन झाडून घेते आणि मग आंघोळ वगैरे करणार. चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. चला भेटू मग पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.